घटना आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे त्याची। खरं तर कायद्याने सांगितलेलं आहे जन्मल्यापासून ते 18 वर्षाच्या आतलं वयातलं मूल ते मायनर म्हणजेच ते बालक म्हणजेच ते मूल म्हणजेच तो चाइल्ड ज्याने 18 वर्ष वयाची पूर्ण केलेली नाहीयेत असं मूल। ही जी डेफिनेशन आहे ना या डेफिनेशन मध्येच आत्ताचं जी काही घटना घडली ज्या हिट अँड रनची केस आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे त्याची, त्याला नाबालिग म्हटलं गेलं कारण त्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली नव्हती आणि त्याच्याकडून एक मोठा ऍक्सिडेंट त्याच्याकडून झाला कारण तो नशेत होता आणि त्याने ड्राईव्ह केलं आणि त्यामुळे मोठा अपघात घडून लोकांचा जीव त्याच्यात गेला। तर ही जी घटना आहे ना तर हे जे बालक आहे याला जे मूल म्हटलं जातं तर विधी संघर्षग्रस्त बालक असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे कॉन्फ्लिक्ट विथ लॉ, कायद्याच्या कचाट्यात सापडलेलं मूल। कारण त्याच्याकडून अपराध झालेला आहे, त्याने 2 जणांचा जीव घेतलेला आहे म्हणून त्याला मायनर असला तरी ते विधी संघर्षग्रस्त बालक असा त्याचा अर्थ होतो। आपण जी फॉस्टर केअरच्या संबंधातली जी आपण आता एक सिरियल सुरू केलेली आहे त्याच्या संबंधात आपण मूल म्हणजे काय, अडॉप्शन आणि फॉस्टर केअर यातला फरक काय, तसंच फॉस्टर केअर सर्व्हिसेस म्हणजे त्याची व्याख्या एक्झॅक्टली कायद्याच्या अर्थाने काय आहे हे पण आपण बघितलं आणि त्याच्यानंतर विषय निघाला होता तो विधी संघर्षग्रस्त बालक। आता विधी संघर्षग्रस्त बालक म्हणजे हेच ज्याने त्याच्याकडून अपराध घडलेला आहे, छोट्या मोठ्या चोऱ्या करणं घडलेलं आहे आणि अशा प्रकारचं मूल जेव्हा छोटे छोटे अपराध करतं आणि त्याला कायद्याच्या कचाट्यात राहावं लागतं कारण तो शिक्षेचा पात्र होतो, पण त्याला 18 वर्षानंतरच्या म्हणता येईल की कायद्याच्या अखत्यारीत राहून त्यांना शिक्षा देता येईल का, तर नक्कीच नाही। कारण मुलांचा आपल्या कायद्याने वेगळा विचार केलेला आहे, बालकांची धोरणंही त्याच संबंधातली आहेत कारण ही लहान आहेत, कारण ही डिपेंडंट आहेत, म्हणून विधी संघर्षग्रस्त बालक जरी असलं तरी त्याला निरीक्षण गृहात राहायची सोय आपल्या कायद्याने केलेली आहे। त्यांना म्हटलेलं आहे की या मुलांना निरीक्षणाची गरज आहे, यांच्यावर देखरेख करून काळजी आणि संरक्षणाची गरज त्या मुलांची पण ओळखून त्यांना एका बालगृहात नाही तर निरीक्षण गृहात ठेवलं जावं आणि त्यांच्यावर सोप्या अर्थात सांगायचं झालं तर निरीक्षण केलं जावं। तर ही जी अशी मुलं आहेत ना ही पण फॉस्टर केअर सर्व्हिसेसचा आधार घेऊन त्याच्या अंतर्गत त्यांनाही फॉस्टर केअर सर्व्हिसचा लाभ, एका कुटुंबात जाण्याचा अधिकार, त्यांचं बालपण सुरक्षित करण्याचा अधिकार दिला जाऊ शकतो। आणि अशी अनेक कारणांनी मुलं खरं तर आपल्या कुटुंबापासून वंचित होतात आणि त्यांना परत घरी जाण्याचा मार्ग त्यांच्यासाठी बंद झालेला असतो। तेव्हा जेव्हा असं मूल हे कायद्याच्या अखत्यारीत येतं आणि काळजी आणि संरक्षणाची गरज त्या मुलांना असते, म्हणजे छोटे छोटे चोऱ्या करणारी मुलं असतात ज्यांचं घर सुटलेलं असतं आणि ते रस्त्यावर राहत असतात, त्यांचं खरं तर आई बाबा म्हटले तर कोणीही नसतं, अशी ही मुलं ही सापडतात रस्त्यांवर, रेल्वे स्टेशन्सवर। तर अशी सगळी जी मुलं आहेत तर यांच्या संबंधातला त्यांचा पुनर्वसनाचा विचार करता त्यांच्या आई वडिलांचा आधी शोध घेऊन मग नंतर त्यांची सगळी पूर्ण चौकशी अहवाल तयार करून मगच या मुलांना फॉस्टर केअर सर्व्हिस सारख्या एक चांगल्या ज्यांचं फॅमिली अपब्रिंगिंग या मुलांचं एक चांगल्या वातावरणात होईल अशा या मुलांना ही संधी खरं तर आपल्या कायद्याने दिलेली आहे। आणि आता पुढे जाऊन आपण बघू नीट ही व्याख्या काय आहे, फॉस्टर केअर सर्व्हिस म्हणजे एक्झॅक्टली खरं तर कशा प्रकारे हा सगळा प्रोसेसचा भाग या मुलांचा आहे जो कुटुंबात राहण्याचा आहे तो कसा वर्कआउट होणार याच्या संबंधात पुढे जाऊन आपण पुढच्या आठवड्यातच बोलू। तुर्तास धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी वेळ देऊन या सगळ्या शृंखलेला प्रचंड प्रतिसाद पण देत आहात, त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात।